जमीन, वाहन किंवा इतर कुठल्याही खाजगी मालमत्तेच्या कराराबाबत आपण ऐकलं असेल, परंतु आज आम्ही एका वेगळ्याच कराराची आपल्याला माहिती देत आहोत। नळदुर्ग इथं चक्क देवाच्या मूर्तीचा करार केला जातो आणि हे खरं आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि अंदूर या दोन गावात खंडोबा देवीच्या मूर्तीचा लेखी करार केला जातो। या दोन गावात खंडोबाची मूर्ती लेखी करार करून वर्षातील काही महिने हलवली जाते। नळदुर्ग आणि अंदूर या दोन गावात खंडोबाची वेगवेगळी मंदिरे आहेत, मात्र मूर्ती तीच आहे। मंगळवारी मूर्ती कराराप्रमाणे नळदुर्ग गावातून अंदूर गावात नेली गेली। उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदूर आणि नळदुर्गमध्ये खंडोबाचे दोन वेगवेगळी मंदिरे आहेत, देव मात्र एकच आहे। अंदूर इथं श्री खंडोबा 10.25 महिने आणि नळदुर्गमध्ये 2.25 महिने मुक्काम असतो। आता यात्रेनंतर आज ही देव नेत असताना अंदूरमधून 400-500 भाविक सगळ्या वाद्यासहित येतात आणि या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्टीकडून सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि अशा तऱ्हेनं या ठिकाणी प्रसादाचं सेवन करून हे लोक आम्ही इथून 1 वाजता आतमध्ये जातो, नळदुर्गचे मानकरी, अंदूरचे मानकरी, आणि आमचा करार त्या ठिकाणी ठेवला जातो देवापुढं आणि त्याचं वाचन या ठिकाणी केलं जातं आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की सालाबाद रूढीप्रमाणे, रीतरिवाजाप्रमाणे आम्ही देव आज अंदूरला घेऊन जात आहोत आणि पुढील वर्षाच्या चंपाषष्ठी उत्सवासाठी व पौष पौर्णिमा यात्रेसाठी आम्ही देव पाठविण्यास बांधील आहोत, अशा तऱ्हेचा करार मजकूर त्यामध्ये लिहिलेला असतो। पाटील कुलकर्णी शेटगार पंचमंडळी नगर परिषद नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कार्य करारपत्र लिहून देतो की खंडोबा देव आज दिनांक 13/1/2015 वार मंगळवार रोजी अंदूर मुक्कामी नेत आहोत। श्री खंडोबा देव सालाबाद व रूढी परंपराप्रमाणे चंपाषष्ठीच्या उत्सवा पौर्णिमेच्या यात्रेकरिता पाठविला होता। आता पौष पौर्णिमा यात्रा संपन्न झाल्याने सालाबाद व रूढी परंपरेनुसार खंडोबा देव अंदूर मुक्कामी नेत आहोत। पुढील वर्षी रीतिरिवाजाप्रमाणे खंडोबा देव मैलारपूर नळदुर्ग यात्रेसाठी पाठविण्यास आम्ही सर्व बांधील आहोत। सभाभाग करारनामा लिहून दिला असे मानकरी पंचाच्या सह्या। ठीक आहे। त्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अंदूर आणि नळदुर्ग या ठिकाणी अनोखी प्रथा आपल्याला अनुभवास येते। उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदूर येथे श्री खंडोबाचे जागृत आणि जाज्वल्य मंदिर आहे। तसंच नळदुर्ग पशी मैलारपूर नावाचे एक ठिकाण आहे, या ठिकाणी श्री खंडोबाचं मंदिर आहे। मंदिर दोन जरी असले तर देव एकच आहे आणि देव दीपावलीला श्री खंडोबा अंदूरहून नळदुर्गला जातो। त्या ठिकाणी दर रविवारी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। त्याच्यानंतर पौष पौर्णिमेला मोठी महायात्रा भरते, लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि यात्रा झाल्यानंतर अष्टमीची पूजा करून नवमीला येथे खंडोबा आलेला आहे आणि ज्या वेळेस अंदूरहून नळदुर्गला देव जातो किंवा नळदुर्गहून अंदूरला देव येतो त्यावेळेस दोन्ही मानकऱ्यामध्ये एक लेखी करार जातो आणि ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने सुरू आहे। आणखीन परंपरेप्रमाणे आम्ही मानकरी नळदुर्गचे पाटील कुलकर्णी शेटगार देशमुख हे लोक आम्ही चंपाषष्ठीच्या उत्सवाकरिता अंदूरला जाऊन खंडोबा इथं आणतो आणि इथं आल्यानंतर 2.25 महिने खंडोबाची पौष शुद्ध पौर्णिमेला यात्रा करून पुन्हा परत रीतिरिवाजाप्रमाणे चालू करा। मी नळदुर्गचा सूर्यकांत भुजराज पाटील मानकरी म्हणून आम्ही इथं अंदूर मुक्काम होऊन देव आणण्याकरता जातो। पाटील कुलकर्णी शेटगार देशमुख पंचमंडळी पुन्हा नगर परिषदेचे ट्रस्टी लोक येतात। आम्ही अंदूरला जाऊन तिथं मानाप्रमाणे तिथं आम्ही करारनामा देतो त्यांना की आम्ही चंपाषष्ठीच्या यात्रेकरता मैलारपूर नळदुर्ग येथे खंडोबा घेऊन जात आहोत आणि तिथं 2.25 महिने पौष शुद्ध पौर्णिमेला यात्रा करून पुन्हा नवमीच्या पूजेला आम्ही अंदूर मुक्कामी पाठवतो आणि त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला करारपणा लिहून देतात।
ही प्रथा कितीतर वर्षापासून चाललेली आहे, परंपरापर्यंत चाललेली आहे. काय त्याच्यामध्ये काय तक्रार नाही, काय नाही, सगळं गुण्यागोविंदाने सगळे भक्त लोक येतात, सगळे येऊन यात्रा वगैरे होते. अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अंदूरला देव नेताना देवाचा चक्क लेखी करार केला जातो. हा करार अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांमध्ये केला जातो. त्यावर पंचाच्या सह्या असतात. भंडारा उधळला जातो आणि पंचासमक्ष हा करार वाचून दाखवला जातो आणि कराराप्रमाणे देव दुसऱ्या गावातील लोकांना दिला जातो. अणदूरमध्ये श्री खंडोबाचे पहाटे आगमन झाले. थंडी असतानाही गावातील महिला पुरुष घर आणि परिसर स्वच्छ करून त्यावर सडा सारवण करून छानपैकी रांगोळी घालून हातात पंचारती धरून श्री खंडोबाचं औक्षण करण्यात आलं. देवाला पेढ्याचा नैवेद्य दाखवून त्यानंतर देव अणदूरच्या मंदिरात नेला जातो. त्यानंतर अणदूरच्या मंदिरात श्री खंडोबा आणि म्हाळसा हेगडी प्रधान आणि मार्तंड भैरव मूर्तींची प्रतिष्ठापना केली गेली.